नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर हा जो ब्लाऊज आहे ना, हा तयार केलेला आहे. तर कस्टमरला ना तयार नॉट लावायची आहे. तर बराच वेळा काय होतं की आपण जी तयार नॉट आणतो ना, तर ही बघू शकता तुम्ही. तर ह्याची जी सुतं असतात ना, ही निघायला लागतात, बघू शकता आत्ताच. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊजला लावतो त्यावेळेस असं निसटत येऊन पूर्ण खराब होती नॉट. तर अशा वेळेस काय करायचं आहे, ही छान अशी खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्या ट्रिकचा जर वापर कराल ना, तर कधीच नॉट तुमची खराब होणार नाही आणि कायमस्वरूपी खूप छान टिकेल. म्हणजे ब्लाऊज जरी खराब झालं तरी नॉट खराब होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता. म्हणजे मी एवढं कापड घेतलेलं आहे. म्हणजे 1 इंच असं उंची आणि रुंदी मी 1.5 इंच घेतलेली आहे. हवं तर तुम्ही कमी पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता काय करायचं, हे 2 तुकडे सेम असे त्यातलेच घेतलेले आहेत ब्लाऊजमधले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं पूर्ण फोल्ड करायचं आहे आणि ही जी नॉट आहे ना, ह्याच्यामध्ये अशी ठेवायची आहे. बघू शकता, एक अर्धा इंच आत आणि त्याच्यानंतर इकडून आणि असा एक फोल्ड आणि डबल फोल्ड बघू शकता तुम्ही. असं करायचं म्हणजे पूर्ण ते सुतं पण बाहेर त्या कापडाची पण दिसता कामा नये आणि नॉट ही व्यवस्थित आतल्या साईडला गेली पाहिजे. आणि असं करून म्हणजे डबल फोल्ड घेऊन कापडाचा असं तिथं जिथं आपल्याला नॉट लावायची तिथं आपल्याला ही नॉट जोडायची आहे. तर चला करूया सुरुवात. तर आपल्याला जिथे नॉट लावायची आहे ना, तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी आता इथे 3 इंचावरती नॉट लावणार आहे आणि ह्या साईडला पण 3 इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या. म्हणजे कमी जास्त तुम्हाला वरती हवी असेल तर वरती लावून घेऊ शकता, पण साधारणतः 2.5 ते 3 इंचावरती लावलेली व्यवस्थित होती नॉट आणि व्यवस्थित बसती. डार्क मार्किंग करून घ्या आणि त्याच्यानंतर बघू शकता नॉटचे 2 एकसारखे भाग करून घ्या, म्हणजे दोन्ही साईडला. आणि आता जे मी फोल्ड केलेलं आहे ना हे कापड, ते व्यवस्थित असं ह्या साईडला म्हणजे इथं बघू शकता तुम्ही, असं इथं लावून घ्या. ते कापड जे आहे ना आतल्या साईडला गेलं पाहिजे, बाहेर दिसता कामा नये. ठीक आहे. तर बघू शकता हे आतल्या साईडला मी कापड हे केलेलं आहे. तर हे बघा, उलट्या दिशेने पण बघू शकता हे कापड मी आत ठेवलेलं आहे इथं, आणि इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता 2-3 वेळा मागं पुढं असं करून घ्या, म्हणजे ती पॅक होऊन जाईल नॉट. एकदम असं व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून ती नॉट लवकर निसटू पण नाही आणि टिपा पण लवकर उसवू नये त्यासाठी. तर आतल्या साईडला बघू शकता, जे एक्स्ट्राचं कापड वाटत असेल तुम्हाला जास्त झालंय तर ते कट करून टाका. आणि किती व्यवस्थित अशी लावल्या गेली बघू शकता. आणि सुतं पण आता आपली निघणार नाहीत कापड वरती असल्या कारणाने. आणि बाहेरनं पण फिनिशिंग किती छान आले बघू शकता तुम्ही. आता दुसऱ्या पण साईडला तशाच पद्धतीनं आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे. तर ह्या पण साईडला बघू शकता मी लावून घेतलेली आहे व्यवस्थित जोडून. तर हे बघा, पूर्ण आतल्या साईडला नॉट घातलेली आहे आणि वरून लॉक केलेला आहे. वरून पण 3-4 वेळा मागं पुढं केलेलं आहे, त्यामुळे निघणार नाही आहे. आणि व्यवस्थितरित्या आता ही नॉट लावून घेतलेली आहे, त्यामुळे सुतं निघायचा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आणि खालच्या साईडला आपल्याला आता त्रिकोण लावून घ्यायचं आहे. तर हे 2 त्रिकोण मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता. आणि आता आपण हे नॉटमध्ये त्रिकोणाची लटकन तयार करणार आहोत. तर मध्ये अशी आपल्याला नॉट ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनं असं फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. तर ह्या पण साईडला आपण तशाच पद्धतीनं तयार करून घेणार आहोत. टीप मारून घेणार आहोत. असे छान असे आपले लटकन तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही. व्यवस्थित म्हणजे नॉट पण अगदी व्यवस्थित लावल्या गेलेली आहे. तर तुम्ही ही अशा पद्धतीनं तयार जर नॉट असेल, जर आपण कापडाची बनवली तर काही प्रॉब्लेम येत नाही, सुतं निघत नाहीत.
पण जर समजा अशी तयार नॉट जर आणली तर त्याची सुतं नक्की निघतात. त्यामुळे तुम्ही ही ट्रिकचा नक्की वापर करा. कापड सेम कापड वापरून तुम्ही आतल्या साईडला अशा पद्धतीनं फोल्ड करा. अजिबात हे जी सुतं आहेत ना ते निघणार नाहीत आणि कायमस्वरूपी नॉट व्यवस्थित टिकणार आहे. तर मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.